थकीत मानधनासाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा इशारा. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम. राज्यातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधनाच्या प्रश्नावर आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल 5 ते 6 महिन्यापासून मानधन न मिळाल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी 1 जून पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले गट समन्वयक आणि समूह समन्वयक कर्मचारी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान आणि जल जीवन मिशन यासारख्या महत्त्वाच्या योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत तब्बल 5 महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मे महिना संपत आला असून एकूण 6 महिन्यापासून वेतन न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. घर खर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी निवेदनातून मांडली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तोंडी आणि लेखी पाठपुरावा करण्यात आला, मात्र केवळ आश्वासने मिळाली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. संघटनेने शासनासमोर 2 प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. 1. प्रलंबित संपूर्ण मानधन तात्काळ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे. दुसरा, मानधनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचा ठोस निर्णय घ्यावा. मागण्या मान्य न झाल्यास 1 जून पासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार येणार. आंदोलन 3 टप्प्यात होणार असल्याचे संघटनेने माध्यमांशी बोलताना सांगितले. या आंदोलनामुळे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अनेक कामकाज प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन यावर काय निर्णय घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना कितपत प्रतिसाद देते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार.